आचारसंहिता लागण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा 3 वर्ष आधीच राजीनामा दिल्यानं खळबळ। केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मुंबईत उदय सामंतांसोबत महत्त्वाची बैठक। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांचा आज जनतेशी संवाद। जाधवांची भावनिक पोस्ट व्हायरल। लोकसभा लढण्याचे पंकजा मुंडेंकडून संकेत। लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य। बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची अधिकृत घोषणा। भोरमधील सभेत शरद पवारांकडून नाव जाहीर। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर। माळवाडीतील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही उपस्थिती। मुंबई विमानतळ ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या विलेपार्लेतील उड्डाणपुलाचं उद्घाटन। आजपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला। मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं नाव निश्चित, तर उद्या होणार कोस्टल रोडचं उद्घाटन। पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं आज पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, तर कोल्हापुरातील विमानतळाचं मुख्यमंत्री शिंदे करणार उद्घाटन। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। कर्नाटकात पिण्यायोग्य पाण्याने कार धुतल्यास 5,000 रुपयांचा दंड। पाणी टंचाईमुळे कर्नाटक सरकारचा निर्णय। चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोवा ठरली मिस वर्ल्ड 2024। मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सोहळा संपन्न। तब्बल 28 वर्षांनंतर हा सोहळा भारतात पार पडला। धर्मशाला कसोटीत भारताचा इंग्लंडवर 1 डाव आणि 64 धावांनी विजय। 5 सामन्यांची मालिका टीम इंडियाने 4-1 ने जिंकली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।